बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केलेला आहे। वादळी वारा पावसाने पिकांचं आतोनात नुकसान झालंय। टरबूज, बाजरी, कांदा, पपई या पिकांसह अन्य पिकांचं देखील नुकसान झालंय। साखरवाडी परिसरातील शेतकऱ्यांनाही या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। प्रशासनाने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। बीड जिल्ह्यात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून सुरू असलेल्या या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। टरबूज, कांदा, बाजरी, पपईसह अन्य पिकांचा देखील यात समावेश आहे। तर बीड तालुक्यातील चाकरवाडी येथील लखन वरपे नामक शेतकऱ्याच्या 2 एकर टरबूज पिकाचं नुकसान झालंय। संतोष कवडे या शेतकऱ्याच्या शेतातील बाजरीचं नुकसान झालंय। तर भगवान आनवणे या शेतकऱ्याच्या पपईच्या बागाचं मोठं नुकसान झालंय। प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून किमान झालेला खर्च तरी द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। 1 एकर बाजरी पेरली होती। आता 12 महिन्याचा अन्नधान्य शेतकऱ्यासाठी खाण्यासाठी आपण केलेली होती, पण अवकाळी गाबण्याने आपली बाजरी जेवढी आहे ती पूर्ण उगवण्याची क्षमता झालेली आहे। तेवढी जिल्हा प्रशासनाला आपली विनंती आहे की आम्हाला थोडं मदत करण्याची गरज आहे। याला खर्च किमान 2 लाख रुपये प्लस झालेला आहे। याला मल्चिंग, ड्रीप, भेसळ, खत, औषधं सर्व काही मिळून जवळपास 100% नुकसान। आपलं व्यापाऱ्याला एक टरबूज आपलं विकलं गेलं नाही। पूर्ण टरबूज हे अवकाळी पावसामुळे शेतातच पडू नये। आता तुम्ही बघू शकता जवळपास 50 टन माल आता इथं पडू नये। प्रशासनाकडे एवढीच मागणी की प्रशासनाने पंचनामे करून किमान आम्हाला खर्चाची तरी तजवीज करायला पाहिजे। बाकीचं प्रॉफिटचा तर काही विषयच नाही, पण मुद्दल खर्च जो गेलाय तो तरी प्रशासनाने आम्हाला देण्याची कृपा करावी। 5-6 दिवस झालं पाऊस चालू आहे। पूर्ण झाड पडलेत, पपई खाली पडून सडून गेल्यात सगळ्या। कोणता व्यापारी यायला तयार नाही, काय नाही। त्याच्यामुळे आपलं पण खूप प्रमाणात नुकसान आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।